मी रेखा स्पेशल मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सोप्या पद्धतीने कोथिंबीर वडी। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी सुरुवातीला एक जुडी कोथिंबीर साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। कोथिंबीर धुवून झाल्यानंतर पाणी निथळण्यासाठी एका चाळणीमध्ये ठेवू। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेऊ। सोबतच अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा धने घालू। चवीनुसार मीठ घालून मिक्सरला याची बारीक पेस्ट तयार करून घेऊ। कोथिंबीरीतील पाणी निथळून झालं की कोथिंबीर इथं बारीक चिरून घ्यायची आहे। सगळी कोथिंबीर चिरून झाल्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये घेऊन यामध्ये आपण चाळून घेतलेलं 1.5 कप चण्याचं पीठ म्हणजेच बेसन घालू। जर इथं तुमची कोथिंबीरची जुडी ही मोठी असेल तर तुम्ही इथं 1.5 कपाऐवजी 2 कप हे बेसन घालू शकता। त्यानंतर एक मोठा चमचा तांदळाचं पीठ घालू। सोबतच आपण बनवून घेतलेली हिरव्या मिरचीची पेस्ट घालू आणि सर्वात शेवटी पाव चमचा ओवा आणि पाव चमचा हळद घालायची आहे। सुरुवातीला हे सर्व साहित्य हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। सर्व साहित्य हाताच्या साहाय्याने छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं आहे। अगदी कमी पाण्यात आपल्याला या मिश्रणाचा गोळा बनवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने गोळा मळून झाला की याचे आता आपण 2 भाग करून घेऊ। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हातावरतीच थापून 2 लांबट आकाराचे भाग करून घ्यायचे आहेत। मिश्रण हाताला चिकटू नये म्हणून हाताला थोडंसं तेल लावून घेऊ। गॅसवरती स्टीमरच्या खालच्या भांड्यात पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि वरच्या भांड्याला थोडंसं तेल लावून घेऊ। त्यानंतर गरम झालेल्या पाण्यावरती हे भांडं ठेवून यामध्ये आपण थापून घेतलेले वडे ठेवू। यावरती एक झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवरती आपण हे वडे छान उकडून घेणार आहोत। 10 ते 12 मिनिटांनंतर आपण इथं झाकण उघडून बघू। वडे इथं छान उकडलेले आहेत। आता इथं आपण गॅस बंद करू आणि वडे थंड होण्यासाठी बाहेर काढून ठेवू। 10 ते 15 मिनिटांनी वडे थंड झाल्यानंतर आपण सुरीच्या साहाय्याने यांना छोट्या आकारांमध्ये कट करून घेऊ। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छोट्या आकारांमध्ये या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। आता या वड्या तळून घ्यायच्या आहेत। त्यासाठी गॅसवरती एका पॅनमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल छान तापलं की यामध्ये आपण एक एक करून या वड्या सोडू। एका बाजूने या वड्या छान फ्राय झाल्या की नंतर काटा चमच्याच्या साहाय्याने आपण यांना पलटून घेऊ। माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। सोबतच माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हेही कॉमेंटमध्ये नक्की कळवा। दोन्ही बाजूंनी वड्या छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या आहेत। लो फ्लेमवरती अंदाजे 1.5 ते 2 मिनिटभर या वड्यांना छान सोनेरी रंग आला की यांना आपण काढून घेऊ। आणि अशाच पद्धतीने उरलेल्या वड्याही आपण तळून घेऊ। आणि इथं आपल्या सर्व वड्या या तळून झालेल्या आहेत। या कोथिंबीरच्या वड्या 5 ते 6 दिवस छान टिकतात। सोप्या पद्धतीने बनवलेली क्रिस्पी कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी तुम्ही नक्की ट्राय करा।
पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.